भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत नवा ट्विस्ट समोर आला आहे। पहिला सामना गमावल्यामुळे टीम इंडिया आधीच तणावाखाली आहे आणि आगामी गुवाहाटी कसोटी त्यांच्या दृष्टीने करो किंवा मरो अशी ठरणार आहे। पण या सगळ्या वातावरणात अचानक घडलेल्या एका घटनेने क्रिकेट विश्वात वेगळीच चर्चा रंगली आहे। मालिकेतील पहिला सामना संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे काही प्रमुख खेळाडू कोलकात्यातील वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा तपासणीसाठी पोहोचले। ही भेट नक्की कोणत्या कारणासाठी होती याबद्दल अधिकृत घोषणा नसली तरी संघ व्यवस्थापनाच्या सूत्रांनुसार ही फक्त नियमित फिटनेस तपासणी असण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान दमछाक करणाऱ्या परिस्थिती आणि सलग प्रवासामुळे खेळाडूंची रुटीन चेकअप केली जाते असे मानले जात आहे। विशेष म्हणजे याच रुग्णालयात भारताचा तरुण फलंदाज शुभमन गिलही मानेच्या दुखापतीमुळे भरती झाला होता आणि त्याला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता। साऊथ आफ्रिकेचा संघ सध्या कोलकात्यातच थांबला असून तपासणीनंतर ते गुवाहाटीकडे प्रयाण करणार आहेत। दुसरीकडे टीम इंडिया कोलकात्यात सरावात मग्न आहे। शुभमन गिल अजून पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने प्रशिक्षक गौतम गंभीर, साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल या युवा खेळाडूंवर विशेष लक्ष देताना दिसत आहे। त्यामुळे गुवाहाटी कसोटीत भारत पुन्हा 7 डावखुऱ्या खेळाडूंसह उतरतो का हा प्रश्न चाहत्यांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे। मालिकेत परत येण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे या सामन्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे। पुढील काही दिवसांत दोन्ही संघांचे फिटनेस रिपोर्ट्स आणि अंतिम संघरचना काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। मालिकेत पुनरागमन करण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे गुवाहाटी कसोटीचा थरार आणखी वाढत आहे।